आज ही सोनियाचा धनु वर्ष अमृताचा घनु आज मराठी राज्यभाषा दिन नक्कीच सुंदर गीत लावलंय डीजे मॅडीचं खरंच कौतुक करायला हवं कारण जशी वेळ असते जसं मैदानामध्ये खेळ असतो त्याप्रमाणे नेहमीच या ठिकाणी गाणी वाजवण्यासाठी माडी हा फेमस आहे। तर मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्व क्रीडा रसिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय। आज 27 फेब्रुवारी आज मोठा दिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय। तर सर्व क्रीडा रसिकांना त्याचबरोबर आयोजकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा। मराठी बसूया काळजाच्या पालखीत आग्रहानं बोलू लागा आता फक्त मराठीत। तर दुसरा सामना या ठिकाणी मोहो आणि देवत, परंतु मोहो आणि देवत या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाजामध्ये आणि मराठीमध्ये सागर मांडवकर याच्याकडे जातोय। स्पर्धेचे आमचे आयोजक हेमंत भगत यांना मी विनंती करेन का आपण स्टेजची संपर्क साधा। पंचांना विनंती असेल तर निश्चितच पंचांना विनंती असेल सामन्याला आपण सुरुवात करायची। तर निश्चितच सामना आपण यावेळेला पाहणार आहोत। देवत संघ आणि एका बाजूला मोह संघ दोन्ही जवळची गावं दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपले स्ट्रॉंग पॉइंट आपले वीक पॉइंट माहिती दोन्ही संघांना आपल्या चुका आणि त्रुटी माहिती आणि ते दोन संघ या मैदानावर आपण चांगला खेळ दाखवतील। विनोद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा देवत संघ आणि त्यांच्या बाजूला आपण पाहतोय तो विनोद पांडे जो मोह संघाचा संघनायक क्रिकेटचा तगडा अनुभव आपल्या पाठीशी क्रिकेटची अनेक गाजलेले मैदान आणि प्रकाश भोईर सारखा आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू त्यांचा संघ त्यांच्या समोर दोन्ही संघ कसून मेहनत करतील। अतिशय बिग फाईट आपण पाहणार आहोत। प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना देवत आणि एका बाजूला मोह या दोन संघामध्ये। तर चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोह संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन लगेच आपले क्षेत्ररक्षण येथील आपण लावून घ्यायचे आहे। जिथे 25 मिनिटाचा अवधी असेल दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला इथे सत्र समाप्त करायचं। पंच संघनायक मोह संघाच्या संघनायकाला याची नोंद घ्या का दिलेल्या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला सत्र समाप्त करायचं। तर सेशन 1 पहिला सत्र सामन्यातील पहिला अंक ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक फेकेल। 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये आपण ज्यांच्या वाट्याला गोलंदाजी नव्हे तर मी यावेळी म्हणेन का नाणेफेकीचा गोल जिंकला तर मोह संघानं आणि पहिली पसंती क्षेत्ररक्षणाला। तर गोलंदाजी करेल गोलंदाज रोहित पांडे एक नवा चेहरा कारण आपण मोह संघ म्हटला तर प्रकाश भोईर सारखे खेळाडू असतील प्रशांत असतील अनेक त्यांचे खेळाडू मात्र यावेळी संधी दिलेली आहे ती रोहित पांडे या गोलंदाजाला। व्यूहरचना आपण पाहिली तर समोर फलंदाज मयूर वाघमारे आणि सागर पाटील दोन ओपनिंग ब्लास्टरच्या फलंदाज समोर असताना ही व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची आपण पाहिली तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण मिथुनला बाजूने डीप लॉंग ऑनला ही व्यूहरचना ती फलंदाज मयूर वाघमारे आणि एका बाजूला सागर पाटील या फलंदाजासाठी। तर निश्चित आपण थोडासा अडथळा निर्माण येतोय। मोह संघाचे संघनायक विनोद पांडे आमच्या पंचांशी संपर्क साधत असताना अतिशय डिसिप्लिन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य। 3 रात्रामध्ये ते पाहिले होतं कुठलाही विघ्न या स्पर्धेमध्ये आला नव्हता आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते। आज या आपण या स्पर्धेतील एकूण 4थी रात्र पाहतोय। जाऊया थेट मैदानाकडे जिथे सामना पाहायला मिळेल एका बाजूला देवत संघ आणि एका बाजूला मोह संघ। तर या सामन्यातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर काय चमत्कार असेल फलंदाज स्ट्रायकरला राईट मुहूर्त विकेट। हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मिथून येतोय चेंडू पकडतोय अचूक थ्रो पहा किती अचूक थ्रो आहे
आपण पाहिलं असेल गोलंदाज तो चेंडू कलेक्ट करतोय मऊ संघाचा गोलंदाज होता यावेळेला रोहित पाटे विनोद पाटे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळणारा खेळाडू आणि विनोद पाटे आपण म्हटलं तर नरेंद्र भगत सर जे आज मऊ गावाचे आपण तरुण वर्ग खेळाडू पाहतोय आणि यांच्या मागे खूप मोठं योगदान आहे आपल्या खेळाडूंना क्रिकेट मधली ABCD क्रिकेट मधली आई त्यांनी शिकवली आणि आज मऊ गावातील अनेक खेळाडू क्रिकेटची अनेक मैदानं गाजत आणि तो मऊ संघ या मैदानामध्ये त्यांच्या समोर जो खेळणारा आपण देवस संघाला पाहतोय विनोद वाघमारे सारखा स्टायलिश क्रिकेटर मास्टर माइंड प्लेअर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा देवस संघ दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे संघ दोन्ही संघ चांगला खेळ दाखवतील आणि प्रेक्षकांचे मन जिंकतील गोलंदाज तयार राईट अप राऊंड विकेट हा चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न विथ बाउन्स चेंडू स्ट्रेट होता चेंडूला उंची दिली होती आणि आपण गोलंदाज रोहित पाटीलला पाहिला असेल थोडासा अडथळा त्याच्यासमोर निर्माण होतील कारण डाव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज असं कॉम्बिनेशन जिथे असताना गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागेल अचूक गती योग्य दिशा योग्य नियंत्रण याचा वापर करावा लागेल आणि ते डावपेच आखावे लागतील ते गोलंदाजांना गोलंदाज पुढचा चेंडू फेकेल समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार स्वागत करतोय आदरणीय सागर परदेशी साहेब असतील आदरणीय अभिजित परदेशी साहेब यांचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय कुठलाही चमत्कार फलंदाज करू शकला नाही डावपेच आखले जातात गोलंदाज मात्र यांनी प्रयत्न केला जातोय फलंदाजांना नामोहर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून दिसला जातोय मात्र या पहिल्या षटकाची आपण डिटेल्स पाहिली बॉलिंग पॉइंट ऑफचा आपण विचार केला अद्यापही रोहित पाटेनं 4 चेंडू फेकले एकही मोठा फटका फलंदाजच्या बॅट मधून पाहायला मिळाला मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्यामध्ये फलंदाजाकडून आपण नेहमी हाणामारी पाहतो आणि त्या हाणामारीला कुठेतरी शांत बसवल्या गोलंदाजांना ताकदीचा वापर चेंडू या वेळेला आपण पाहतोय मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि फक्त जस्ट 1 रन देर एका धावेनं देवस संघाची वाटचाल गुणतालिकेवर धावसंख्या एकूण 4 या धावसंख्येवर पहिले षटक प्रगतीपथावर धावसंख्या आपण पाहतोय 4-2 फलंदाज मयूर वाघमारे एका बाजूला फलंदाज सागर पाटील चेंडूचा सामना केलाय सागर पाटीलनं 3 वैयक्तिक योगदान 2 या धावसंख्येवर गोलंदाज रोहित पाटे पुन्हा एकदा चेंडू फेकेल उजव्या हाताचा फलंदाज या वेळेला स्ट्रायकर एंडला असणाऱ्या मयूर वाघमारे इज ऑन स्ट्राइक लो फुल टॉस चेंडू बिरकावले चेंडूला एक्साइटिंग पॉवर सो स्ट्रॉंग आणि अंपायर सिग्नल फर्स्ट 6 ऑफ दिस इनिंग पहिला षटकार दाखवलाय तो मयूर वाघमारे या देवस संघाच्या फलंदाजानं आज मराठी भाषा दिवस समृद्ध भाषेचे सौंदर्य स्थान म्हणून मराठी भाषेची ओळख आहे मराठी माणसाला काय बनता येतं मराठी माणसाला पहिला मराठी करोडपती बनता येतो मराठी माणसाला संगणक बनवता येतं मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशाह बनता येतो मराठी माणसाला गान सम्राणी बनता येतं मराठी माणसाला पहिला महिला राष्ट्रपती सुद्धा बनता येतं ही मराठी भाषेची ओळख आहे दगड झालं तर सह्याद्रीचा होईल माती झालं तर महाराष्ट्राचा होईल आणि जर पुन्हा मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातील फक्त मराठी माणूसच होईल आज मराठी भाषा दिवस गर्व आहे मला शेंदूर गुलालाचा गर्व आहे मला विठोबा माऊलीचा आणि गर्व आहे मला शिवरायाने स्थापन केलेला स्वराज्याचा निश्चित डीजे मास्टर अप्रतिम आज मराठी भाषा दिवस निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर निश्चितच आपण आज पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विभागामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिवस साजरा केला होता निश्चित कुठेतरी आपण आज गतिमान अवस्थेमध्ये असलेले युग मराठी माणूस कुठेतरी कमी होत चालला असं आपण पाहिलं असेल बाबळीच्या काट्यालाही तलवार बनवलं असतं पळसाच्या पानालाही ढाल बनवलं असतं मात्र आज मराठी माणसामध्ये एकी नाही नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राला स्वराज्य बनवलं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत जिथे गोलंदाजी करेल गोलंदाज प्रकाश भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू फ्लिक केले चेंडूला अतिशय देखणा फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॉन कॅच टेक द इम्पॉर्टंट कॅच पहिली सफलता गोलंदाज प्रकाश भोईर या खेळाडूला
अप्रतिम प्रयत्न केला होता. सागर पाटीलने धाडस दाखवलं होतं. फटका अतिशय देखणा होता. मात्र आपण पाहिलं असेल जास्त काळ हा फलंदाज खेळपट्टीवर टिकता आला नाही आणि पहिली सफलता मिळाली गोलंदाज प्रकाश भोईर. प्रकाश भोईर उर्फ गोट्या नावाजला जाणारा टॅलेंटिंग क्रिकेटर, वन ऑफ द ग्रेट हिरो, क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे आपण नेहमी पाहत असतो आणि तो खेळाडू आपल्या संघासाठी एक मोलाचं कामगिरी बजावताना सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातामध्ये घेतलेत. आपण निश्चित आपल्या संघाला 100% योगदान देऊ आणि तो खेळ दाखवताना निश्चितच कष्ट, धाडस, साहस तुमच्यामध्ये असेल तर जगातील कुठली गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. आणि तो प्रयत्न दोन्ही संघाच्या फलंदाजाकडून एकच उद्देश, एकच प्रेरणा, एकच उत्साह. दोन्ही संघाचे खेळाडू सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे पणाला, सर्वस्व पणाला लावले. पूर्ण वर्चस्व या सामन्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज प्रकाश भोईर. पुढचा चेंडू फेकेल. यावेळेला नवीन फलंदाज युनिट नंबर 3 भालचंद्र वाघमारे मैदानावर आपण पाहतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा, फाईन लेग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. प्रयत्न इथं फर्स्ट होय आणि आपण धावसंख्या स्थिरावलेली यावेळेला पाहतोय. तर इंडिया क्रिकेटची संपूर्ण टीम तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. प्रकाश भोईरच्या गोलंदाजीवर कुठेतरी आक्षेप घेतलाय आणि प्रकाश भोईरा गोलंदाजच्या अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल आणि आपल्या प्रमुख गोलंदाजावर घेतलेला आक्षेप कुठेतरी त्यांचे संघनायक, त्यांचे संघ सहकारी आणि त्यांचे पाठीराखे इथे नाराज असतील. तर प्रकाश भोईर गोलंदाजच्या अग्नि परीक्षेला सामोरं जाईल. स्पर्धेचे आमचे आयोजक अष्टपैलू खेळाडू हेमंत भगत यांना सुद्धा आपण मैदानावर पाहाल आणि प्रकाश भोईरवर आक्षेप घेतल्यामुळे थोडासा दडपण त्याच्यावर निश्चित असेल. पण या दडपणाखाली गोलंदाजी कशी करेल. लो फुलटॉ चेंडू, व्हॉट अ शॉट. पंचांचा इशारा आमच्याकडे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, व्हॉट अ सुपर स्ट्रोक. 4 धावा. आक्षेप घेतला आणि तो गोलंदाज इथे बाद झाला तर 2 धावा या त्याला पेनल्टी असेल. हा सुद्धा स्पर्धेचा नियम. लेफ्ट मोर द विकेट. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाकडून. निश्चित यावेळी सफलता फलंदाजाला मिळत नाही आणि गोलंदाज कुठेतरी या सामन्यामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश भोईरने एकूण चेंडू फेकले तर 4. एक मोठा फटका दाखवला होता फलंदाज आपण मयूर वाघमारे. एक षटकार दाखवला, एक चौकार दाखवलाय. मैदानावर पूर्णपणे गोलंदाजाची धुलाई करताना खेळाडू मैदानावर पहा डिफेन्स केलाय. चेंडूला कुठलाही आक्रमक पवित्रा दाखवला नाही. आपण मैदानावर पक्का निर्धार केलाय. आपण आपल्या संघाला मोठी खेळी करून दाखवू, आपल्या संघाला मजबूत सुस्थितीमध्ये नेऊन दाखवू आणि याचा प्रवास करताना फलंदाज मयूर वाघमारे आणि त्याला साथ देणारा भालचंद्रला अजून संधी मिळाली नाही. कदाचित या वेळेला भालचंद्र स्ट्रायकर एंडला असेल. खेळपट्टीचा अभ्यास केला असेल आणि फलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी. 3 रात्रीमध्ये आपण पाहिले, खूप मोठे सामने पाहिलेत, खूप धावा होताना पाहिलेत. गोलंदाजी जादू सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिले. या सामन्यामध्ये चित्र का असेल ही येणारी वेळ आपल्याला सांगेल. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑनला जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर प्रकाश भोईर. हा चेंडू गॅप शॉट प्रयत्न करतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला आपण फलंदाजाकडे वेळ मिळतोय. 2 धावा फलंदाज ते पूर्ण करेल आणि पहिल्या सत्रामध्ये खेळणारा दिवस संघाची यावेळेला आपण धावसंख्या पाहतोय. गुणतालिका आम्हाला सांगेल. ताज्या क्रमवारीचा जर आढावा घेतला तर धावसंख्या गुणतालिकेवर 17 धावा, जिथे एक फलंदाज बाद झाले. 2 षटक समाप्त. पहिल्या 7 चेंडू फेकले होते. रोहित पाटीलनं धावा दिल्या 10. त्यानंतर प्रकाश भोईरवर आक्षेप घेतला होता. गोलंदाजच्या अग्निपरीक्षेला सामोरे गेला होता आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये हा पास झालाय. 12 चेंडू समाप्त झाल्यानंतर देवस संघाची धावसंख्या या वेळेला आपण पाहतोय 1 गडी बाद 17 या धावसंख्येवर. जाऊया आपण मैदानाकडे. अतिशय सुरेख धून होती, महाराष्ट्राची स्तुती करणारी धून होती.
मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. जिथे चित्र पाहतोय ज्यांच्या मांड्याला प्रथम फलंदाज आले त्या देवस संघाची एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 17 धावा, एक गडी बाद, 2 षटक समाप्त. मोहन संघाचा गोलंदाज येतोय यावेळेला प्रकाश पात्रे च्या हातामध्ये चेंडू दिलाय. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं षटक फेकेल. 2 षटक समाप्त झालेत आणि देवस संघाची धावसंख्या यावेळेला 17 या धावसंख्येवर, एक गडी बाद. आता मात्र थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण असेल आणि याची शहानिशा याची पार करताना फलंदाज मैदानावर भालचंद्र वाघमारे आणि त्याला साथ देणारा मयूर वाघमारे. स्ट्रायकर एंडला खेळणारे फलंदाज मयूर वाघमारे असेल. स्ट्रायकर एंडला एक षटकार दाखवला, एक चौकार आणि तो फलंदाज. हा चेंडू खोदून काढले चेंडूला. व्हॉट अ शॉट. पंचांचा इशारा आमच्याकडे निश्चित येईल. दिस इज अ बिग शॉट. गॉन 6 रन. डीजे मॅडी अप्रतिम दोन आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना राईट मोर द विकेट. हा चेंडू ऑफस्टिकच्या पंचांचा इशारा येतो. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आणि +1. एकूण धावसंख्या पुढे सरकेल. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहणार आहोत. देवस संघ पोहोचलाय. एकूण धावा 24 या धावसंख्येवर गोलंदाज प्रकाश मात्रे. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा भरकटतोय. मध्ये यावेळेला फलंदाजाला वाटलं होतं कदाचित चेंडू बाहेर जाईल. चेंडू स्विंग केलाय आणि आता मात्र पूर्णपणे योग्य गती, योग्य दिशा, अचूकता, भेदकता सिद्ध करताना गोलंदाज मैदानावर प्रकाश मात्रे. एकूण धावा गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत 24 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक्सपर्टली इन द गॅप. चेंडू सीमा पार. 4 धावा. असेल कारण सलामीवीर फलंदाज मैदानावर गेलाय, ज्याला खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केलाय आणि त्याला साथ देणारी पोषक खेळपट्टी. जसा फटका निवडतो तसा फटका मारतो. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय तर जर प्रेक्षकांची मनं जिंकता फलंदाज अतिशय क्रिकेटचा दर्जा दाखवतोय. आपल्या खेळातील रिदम स्थान दाखवतोय. स्किलिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुरेख फलंदाजी. फलंदाज मयूर वाघमारे 2 चौकार दाखवले, 2 षटकार दाखवले. आपलातून फलंदाजी करताना फलंदाज मैदानावर प्रकाश मात्रे. चेंडू फेकेल. हा चेंडू फुटबॉलचा वापर. चेंडू वेगानं प्रयत्न तिथे निश्चित केला होता. चेंडू अडवू शकला नाही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. आणखीन एक सनसनीत चौकार. लाव के कडक आगे आतून लाव. पॅव्हिलियन मध्ये बसलेले संघनायक तुम्ही जल्लोष जरूर साजरा करा, मात्र जास्त गडबड गोंधळ करू नका. ही सुद्धा तुम्हाला प्रेमाची विनंती असेल. मैदानाकडे थेट आपण वळणार आहोत. राईट मोर द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज चेंडू खाली येतो आणि ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं द ऍब्सोल्युटली गॉन बिग विकेट. एक मोठी सफलता. गोलंदाज प्रकाश मात्रेला संधी मिळाली. जितू आमच्या समेत इंडिया क्रिकेटची संपूर्ण टीम. आपण सचिन मुंडेला पाहणार आहोत. बंटी तांडेल, उमेश पाटील आणि विकास कांबळे. आणि इंडिया क्रिकेटच्या आपण कॅमेरामन पाहिले यावेळी आम्हाला निश्चित त्यांची साथ लाभेल ते बंटी तांडेल. आणि अपडेटची साथ आम्हाला लाभते ती विकास कांबळे. त्यानंतर
सचिन मुंडे असतील, उमेश पाटील, अप्रतिम इंडिया क्रिकची संपूर्ण टीम आणि इंडिया क्रिकची संपूर्ण टीम कशा पद्धतीने काम करते आणि आपण पाहिलं असेल आमच्या इंडिया क्रिकच्या टीमकडे आमचे आयोजक प्रसाद भगत त्यांच्यावर संपूर्ण चोख काम लक्ष देऊन असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दरम्यानचा हा चेंडू आपण पाहिला असेल कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगतचा फटका होता आणि जिथे प्रवास करताना फलंदाजी करणारा देवस संघ 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीवर आपण धावसंख्या पाहणार आहोत. या वेळेला धावसंख्या इथे 33, फलंदाज बाद झाले 2. तर अजूनही 2 षटके इथे बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये का फलंदाजी करणारा संघ मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करेल का? तर गोलंदाजीमध्ये थोडासा बॅकफुटला गेलेला गोलंदाजी करणारा मोह संघ आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करून या देवस संघाला रोखण्याचं काम करेल का? 2 षटकामध्ये काय वाढून ठेवले याचं धावतं म्हणून ऐकवतील आमच्या मित्र दीपक पाटील पळसपे यांच्याकडे निश्चित आम्ही जाणार आहोत. 2 षटकामध्ये फलंदाज मैदानावर मात्र भालचंद्र वाघमारे आणि सत्यवान वाघमारे. आम्ही बोलतो माया मराठी, आम्ही बोलतो माया मराठी, मराठी माऊली पेची सावली माय बोली आम्हा मिळाली, अमृताची वाणी बनली, अमृताची वाणी बनली, आम्ही बोलतो माया मराठी, आम्ही बोलतो माया. अमृतमयी शब्दांची बरसात, गोड शब्द. नक्कीच मराठी दिन आज मराठी भाषा दिन साजरा केला जातो. सर्व क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ज्या ठिकाणी आपण त्या मैदानावर सामना पाहतोय देवद आणि मोहो या 2 संघादरम्यान. यावेळेस मात्र 4थ्या षटकाला सुरुवात होते. प्रकाश भोईरचा पहिला चेंडू परतवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. आपण जायचं तर प्रकाश भोईर ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करतोय. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकार मारलाय तो भालचंद्र वाघमारे या फलंदाजानं. लेफ्ट आर्म विकेट मारा करतोय. यावेळी रिव्हर्स फटक्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजांकडून चकलाय. हा चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर यावेळी मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे ते गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाकडून. चौथं षटक सुरू आहे. मोहो संघाचा गोलंदाज प्रकाश मोठा खेळाडू आहे मोहो संघाचा, परंतु यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन सरळ विकेटच्या मागे जेल सुटला जातोय. जीवदान मिळते फलंदाज भालचंद्र या फलंदाजाला. 1 धाव मिळते. प्रकाश नाराज दिसतोय क्षेत्ररक्षकांवर. का नाराज होऊ नये, कारण नक्कीच एक मोठी सफलता ज्या फलंदाजानं षटकार मारला होता त्या फलंदाजाला बाद करण्याची संधी या ठिकाणी मात्र गमावले ती मोहो संघानं. 40 धावा झाल्या. 40 धावांचा टप्पा ओलांडलाय. 4थं षटक मोहो संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर या ठिकाणी फुटवर्कचा अभाव फलंदाजाचा. उभ्या उभ्या या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र शफल झाला होता. लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन या ठिकाणी फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. थांबत नाहीये चेंडू. सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. दणदणीत चौकार. पुढचा चेंडू. यावेळेस नक्कीच अभिमान आहे मराठी असण्याचा आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्राचा. मराठी भाषा दिन साजरा करतोय आज 27 फेब्रुवारी. खूप मोठा दिवस सर्व मराठी बांधवांसाठी.
प्रकाश हा पुढचा चेंडू स्टेप आउट करून चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑपरेशन मध्ये, ज्या ठिकाणी फक्त एक धाव मिळली जाते. हे एकेरी धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय 45 धावांवर. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं एक मोठं बक्षीस मालिकेवीराच्या भूमिकेमध्ये, ज्यानं आम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजच्या भूमिकेमध्ये जे 2 व्हीलर स्पॉन्सर केले ते सन्माननीय SK होमचे प्रोप्रायटर सन्माननीय सागरजी कौंड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी नक्कीच त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. या सरपंच चषक 2017च्या निमित्तानं ज्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी मालिकावीर म्हणून 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय, हिरो स्प्लेंडर बाईक, जी बाईक्स आम्हाला मिळाले ते नक्कीच SK होमचे प्रोप्रायटर सन्माननीय सागरजी कौंड साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. फटाक्यांच्या आतषबाजीत मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे, परंतु या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे. गोलंदाजाचा एक क्लासिक शॉट, जबरदस्त क्रिकेटीय फटका पाहायला मिळतोय. नक्कीच जोडी जमले यावेळी मैदानामध्ये. 2 फलंदाजांमध्ये पहिल्या चेंडूवर हर्षदच्या चौकार मारलाय. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे आता मात्र चांगला झेल त्या ठिकाणी अपील केली जाते, परंतु पंचांचा कोणताही इशारा नाही आहे या ठिकाणी, कारण फलंदाजानं क्रीज सोडला. जोरदार अपील केली होती, फलंदाजाला माहिती होतं बाद आहे मी, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. आता मात्र देवत संघासाठी 5वं षटक सुरू आहे हर्षद कडवचं, आणि या षटकामधले 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये नक्कीच प्रहार केला जाईल. विनोद वाघमारे सारखा फलंदाज मागे होता, त्यामुळे यावेळेस मात्र येणाऱ्या 4 चेंडूचा सामना करणार आहे विनोद. नक्कीच एक मोठा खेळाडू ओळखला जातो. एक चौकार षटकारांची आतषबाजी नेहमीच या खेळाडूच्या मार्फत पाहायला मिळते, परंतु ते चौकार षटकार आता मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळणार का? आल्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये विनोद वाघमारेला परतावं लागतंय. फलंदाज क्रमांक 2 या षटकामधला बाद होतोय. हर्षद कडवला मिळते ही सफलता. अजून एक सफलता मिळते. शेवटचं षटक आपण पाहतो, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता सत्यवान कडून, परंतु बालचंद्र कडून, परंतु पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला होता. यावेळेस मात्र शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू हर्षद कडव कशा प्रकारे टाकतोय? हॅट्रिकच्या उंबरट्यावर जरूर असेल. लगातार 2 चेंडूंवर 2 सफलता. हॅट्रिक चेंडू असणार का? यावेळेस मात्र जबरदस्त चांगलं टायमिंग आणि चेंडू सरळ जातोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून. 6 धावांकरता करता हा षटकार. आला बाबूराव, आला बाबूराव.
चुणूक दाखवलाय. या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव येते. देवत संघाचं अर्धशतक धावफलकावर लागले. 55 धावा झाल्यात प्रथम फलंदाजी करताना. 56 धावा झाल्यात. अजून एक धाव ऍड होते वाईटच्या स्वरूपात. 56 धावा झाल्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या देवत संघाच्या. शेवटचं षटक सुरू आहे हर्षद कडब या गोलंदाजाचा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूंमध्ये नक्कीच प्रहार केला जाईल फलंदाजांकडून. कोणत्या प्रकारच्या धावा येतात हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत एक वेगळा फटका. चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेमध्ये एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धाव घेण्याचा नाहक प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या स्वरूपात हे सांघिक यश मिळतंय ते मोहोळ संघाला. जो कधीही टेस्ट क्रिकेटमध्ये धावचीत झाला नव्हता. तब्बल 184 सामने खेळला होता, परंतु त्या 184 सामन्यामध्ये एकदाही धावचीत झाला नव्हता. तो खेळाडू होता भारताचा माजी कर्णधार ज्यानं आपल्याला पहिला विश्वचषक मिळवून दिला होता. ते कपिल देव, जो असा खेळाडू जो कधीही धावचीत झाला नव्हता. परंतु यावेळी मैदानामध्ये फलंदाज धावचीत होते. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू यावेळी बराच वेळ चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डिप्लाय उंट चेंडू अडवणार तोपर्यंत मात्र झेल पडला. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. थोडीशी कुर्मगती पाहायला मिळाली, परंतु पाहता पाहता या 3री धाव मैदानामध्ये पूर्ण केली गेली. शेवट गोड झालाय. या 3 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलकावर धावा लागल्यात. 60 धावांचा टप्पा ओलांडलाय. 60 धावा झाल्यात या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आणि 61 धावांचं लक्ष आता मात्र ठेवलंय ते मोहोळ संघासमोर. सन्माननीय पाहुणे एसकेएमचे प्रोप्रायटर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक्स आपण पाहतो हिरो स्प्लेंडर, ते एसकेएमचे प्रोप्रायटर सन्माननीय सागरजी खोंड साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. सन्माननीय उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास भगत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाते. मी मनपूर्वक स्वागत करतोय खोंड साहेब आपलं, कारण खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याकडून मिळालंय. तर यापुढचा होणारा सामना वाघिवलीवाडा आणि अदई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचक कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. परंतु 61 धावांचं लक्ष यावेळी मैदानामध्ये. 61 धावांचं पाठलाग करताना यावेळी प्रकाशचा हा मोहोळ संघ धावांची दमछाक होणार का? कारण देवत संघ चांगली गोलंदाजी करून मोहोळ संघाला धावांचा पाठलाग करू देणार नाहीये, हे मात्र पाहणं गरजेचं आहे. परंतु हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर वळणार आहोत. मराठीचे आमचे गोड समालोचक सागर मांडवकर नेरे यांच्याकडे. महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय करता जय जयकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय करता जय जयकार, जय भवानी जय शिवाजी ही आमची ललकार, जय भवानी जय शिवाजी ही आमची ललकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय करता जय जयकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय करता जय जयकार, जय भवानी जय शिवाजी ही आमची ललकार. चला फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये जा. मोहोळ संघाचा संघनायक आपल्याला सातत्याने आम्ही विनंती करतोय 2 फलंदाज आपण
मैदानाकडे लगेच रवाना करायचंय, जिथे पल्ला पार करायचंय विजयासाठी लक्ष. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा देवस संघाने फलंदाजी केली होती 60 ऑन बोर्ड 61 रन्स टू विन, तर येणारे 30 चेंडू आणि 61 धावांची गरज असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा मोह संघाला. तर चला फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या देवस संघाला सुद्धा विनंती असेल लगेच आपले क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचंय, जिथे फलंदाजी करेल दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा संघ आपण मोह संघाला सुद्धा पाहणार आहोत. अतिशय बिग फाईट, दोन्ही जवळ जिंकावं, दोन्ही संघाला आपले स्ट्रॉंग पॉइंट वीक पॉइंट, दोन्ही संघाला आपले कच्चे दुवे पक्के दुवे माहिती आहे. कोणता खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये कसा खेळतो, कुठल्या खेळाडूचे वैशिष्ट्य काय, कुठल्या खेळाडूचा फेवरेट स्ट्रोक काय, आपला स्ट्रॉंग झोन, आपल्या उन्ही दोन्ही माहिती असलेले दोन्ही संघ मैदानावर. एका बाजूला देवस संघ, एका बाजूला मोह संघ, यांच्यामध्ये होणारे घणाघात युद्ध. सामना कोण जिंकेल, तर यानंतर होणारा सामना दोन संघनायकांना आम्ही इथून कॉल करणार आहोत. सामना असणार आहे, मी विनंती करेन आधी संघाचा संघनायक आणि वाघिवली वाडा संघ. जेव्हा एसके होम्स ट्रॉफी स्पर्धा झाली होती, त्यांच्या एसके होम्स बिल्डरचे प्रोप्रायटर सागर कोट साहेब सुद्धा यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतो. आणि एसके होम्स ट्रॉफी जी स्पर्धा झाली होती आणि त्याचा चॅम्पियन ठरलेला वाघिवली वाडा संघ, यानंतर त्यांचा सामना असणार आहे. प्रवीण गरेजच्या कालंदर संघाला त्याने पराभूत केलं होतं आणि त्यांची खूनगाठ या नाईट स्पर्धा जी विश्वासजी भगत साहेब असतील, जितेंद्र भगत साहेब असतील आणि यांच्या स्पर्धेमध्ये हा वाघिवली वाडा संघ कोणती कामगिरी दाखवेल हे सुद्धा चर्चेचा विषय असेल. तर इथून दुसरा कॉल आधी संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाघिवली वाडा संघाचा संघनायक आपण लगेच जायचं. वेळ आपण पाहतोय घड्याळामध्ये 9:39. अजूनही आम्हाला 4 सामने ते खेळवायचे. पहिला सामना आपण पाहिला सुनील स्पोर्ट चिंचपाडा त्यांच्या विरुद्ध कोकणभुज या दोन संघामध्ये. त्यानंतर आपण हा दुसरा सामना पाहतोय जिथे खेळते देवत आणि एका बाजूला मोह या दोन संघामध्ये. तर डीजे मॅडी डीजे जितू आमच्या संवेद आहेत. अप्रतिम प्रेक्षकांचं मनोरंजन करताना चारही बाजूला आपण प्रेक्षक पाहतो. या सामन्याचा आनंद घेत असताना अतिशय मोठी स्पर्धा विश्वासजी भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान असलेले जितेंद्र भगत साहेब असतील, ज्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूसाठी टी शर्ट जे स्पॉन्सर केले, अनेक दानशूर दात्यांना स्पॉन्सर केलेली स्पर्धा. खूप मोठी लिस्ट आहे, जी लिस्ट जेव्हा माझ्याकडे येईल मी सर्व दानशूर दात्यांची तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान इंट्रॅकिक्सच्या माध्यमातून असेल, ट्रॉफीच्या माध्यमातून हरेश भगत साहेब असतील, बाईकच्या माध्यमातून सागर कोण साहेब असतील. तर पंचांचा इशारा पल्ला पार करायचं 61 रन्स टू विन हे लक्ष मोह संघाला आणि त्या लक्ष्याचा विचार करून योजनाची आखणी आणि त्याची इम्प्लिमेंट करताना दोन फलंदाज मैदानावर. तर फलंदाज मैदानावर सूर्यकांत आणि मिथून. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला फक्त डिफेन्स केलाय, ऑफलांस करण्याचा प्रयत्न केला होता, फक्त दिशा दाखवली आणि एक धाव घेण्याचं धारिष्ट धावा इथे चोरली गेली. इनसाइड दी सर्कल जिथे क्षेत्ररक्षक असताना 9 फिल्डर इनसाइड दी सर्कल, रिमेनिंग 2 फिल्डर्स आउटसाइड दी सर्कल अशी व्यूहरचना. ते डावपेच एका बाजूला देवस संघ क्षेत्ररक्षण करतोय. व्यूहरचना आपण पाहिली, फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहिली. मिड विकेटला जी व्यूहरचना जिथे मिथून या फलंदाचा स्ट्रॉंग झोन आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. राईट मोर द विकेट. फुटवर्कचा वापर, चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, फुटवर्क निश्चित वापरला होता, मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूची उंची कमी झाली आणि याचा बेनिफिट मिळाला येथे गोलंदाजी करणाऱ्या देवस संघाला. देवस संघ आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं तर देवस संघाला योगदान दिलं होतं 27 धावेचं ते मयूर वाघमारे, त्यानंतर 57 वाघमारेने 12 धावा, भालचंद्र सुद्धा सुरेख फलंदाजी 13 धावा आणि त्यांच्या जोरावर 60 धावे मजल मारलेला देवस संघ येथे गोलंदाजी करेल. मोर द विकेट. हा चेंडू मोठा पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने इथे केला होता, मात्र त्याची रणनीती इथे फसली आणि मिथून थोडासा निराश इथे पाहायला मिळेल. तर एका बाजूला फलंदाज सूर्यकांत त्याला आपण पाहतोय पल्ला पार करतो 61, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मयूर वाघमारे अष्टपैलू कामगिरी दाखवताना हा देवस संघाचा खेळाडू.
निश्चित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आपण पाहिल्याचे दोन तटस्थ पंच सूर्यकांत आडाव सर असतील, हेमंत कोळी सर असतील, MCSC संलग्न असलेले पंच. तर थेट जाऊया मैदानाकडे. आधी संघाचा संघनायक यांना सुद्धा अंतिम कॉल असेल, आपण लगेच कारण आता मात्र स्पर्धेचे नियम हे खूप कडक आहे आणि त्याचं पालन आपल्याला करावं लागतील. राईट मोर द विकेट्स. मिथून आक्रमण करतोय, आक्रमण करण्याचा गोलंदाजावर प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून. प्रयत्न इथे फसतोय. कंपॅरिझन आपण केली जेव्हा देवस संघ पहिल्या षटकामध्ये खेळत होता, मयूर वाघमारेनं हाणामारी केली होती आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा पावसाच्या पहिल्या षटकामध्ये देवस संघानं ठोकल्या होत्या. आणि याचा विचार करताना मोह संघाचे दोन फलंदाज, हा चेंडू खोलवर चेंडू फेकला होता, आपण क्षेत्ररक्षक पाहिलं. सहज सोप्या पद्धतीने धावा चोरल्या जातात, धावा घेण्याची धाडस जोखीम उठवली जाते फलंदाजाकडून. तर पहिल्या षटकातील 6 चेंडूंचा खेळ येथे समाप्त झाल्यानंतर समोर 61 धावांचा पल्ला पार करायचा आणि 6 चेंडू समाप्त झाल्यानंतर धावसंख्या गुणतालिकेवर आपण संत गतीनं का होईना पण बिनबाद 4 या धावसंख्येवर पुढच्या सामन्याचं टॉस करण्यासाठी व्यासपीठावर असलेले आमचे व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे दानशूर दात्या अदिती मान्यवर जी मालिकावीर बाईक तुम्हाला दिसते, स्वप्नातील बाईक साकारण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार आणि त्या बाईकचे आमचे स्पॉन्सर आदरणीय सागर कौड साहेबांना मी विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते आपण त्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करायचं. जिथे सामना आपण पाहणार आहोत आधी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा SK ट्रॉफी जी स्पर्धा झाली होती त्याचा चॅम्पियन संघ वाघिलीवाडा, 2 संघामध्ये गोलंदाज तयार असेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, पल्ला पार करायचे 61, 2 फलंदाज मैदानावर सूर्यकांत आणि फलंदाज मिथून यांना आपण पाहतो. व्ह्यूअर रचना या वेळेला आपण पाहणार आहोत स्ट्रेट टू द क्षेत्ररक्षणाचं जाळं, जेथे दुसरं षटक 3 फील्डर्स आउटसाइड दी सर्कल, क्षेत्ररक्षण आपण मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ. व्ह्यूअर रचना कारण समोर जो मिथून खेळतोय एक वादळी फटका खेळण्यासाठी माहीर असलेला फलंदाज आणि याच्यासाठी कुठेतरी रणनीती डावपेच असताना गोलंदाज यशवंत वाघमारे, अतिशय अनुभवी गोलंदाज, परिस्थितीला सामोरे जाणारे गोलंदाज गोलंदाजी करतील. राईट मोर द विकेट, स्टेप टू दी लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक देते तैनात्या आणि मिथून स्ट्राईक रोटेट केली, मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न इथून केला जाईल आणि तेवढीच सुरेख गोलंदाजी. अजूनही मोठा फटका आला नाही. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये मोह संघाचे पाठीराखे, त्यांचे संघ सहकारी, त्यांचे संघनायक मोठे फटके बॅट मधून केव्हा येणार. बरं जी गोलंदाजी देवस संघाची गोलंदाज, अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये मयूरनं गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्यात आणि या वेळेला काम करताना यशवंत वाघमारे गोलंदाज 61 धावांचा पल्ला इथे पार करायचं. ओव्हर द विकेटचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू स्ट्रोक अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते आणि एका क्षेत्ररक्षक जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला होता चेंडू पकडलाय आणि इथे टॉस होते. 2 संघनायकाने स्टेजवर आपण पाहतोय आधी संघाचा मेंडिस या नावानं ओळखला जाणारा अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाघिलीवाडा संघाचा संघनायक येते. यानंतर होणारा फर्स्ट राऊंड, थर्ड मॅच आणि सामना आधी आणि वाघिलीवाडा नाणेफेकी केली जाते. मैदानाकडे थेट आपण वळणार आहोत. यशवंत वाघमारे गोलंदाज, स्ट्रायकरला मिथून. हा चेंडू स्टेट टू दी लॉंग ऑफ, मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता, स्ट्रोक बनवला होता, जागा बनवली होती पण त्याचे थोडेसे डावपेच चुकले, धाडस दाखवलं होतं मात्र चेंडू स्विंग होता आणि चेंडू बॅटवर पूर्णपणे न आल्या कारणानं फक्त सिंगलच मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल आणि एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 7 या धावसंख्येवर. पहिल्या आणि दुसऱ्या सत्राची आपण जर पडताळणी केली, पुस्तकरण पाहिलं जेव्हा मयूर वाघमारेनं घणाघाती फलंदाजी केली होती आणि सामन्यामध्ये मोठा प्रवास केला होता. आणि या वेळेला आपण चर्चा केली फ्रंटफुटवर आपल्याला देवस संघाला पाहायला मिळेल तर मोह संघाच्या फलंदाजीची न लाभलेली साथ. आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, मिसफिल्ड इज देअर आणि पहिला चौकार दाखवलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्याची चूक त्यांना भावली. 4 धावा मिळतील त्या मोह संघाला. तर आधी आणि वाघिलीवाडा यांच्यामध्ये नाणेफेक इथे संपादन झाले होते आणि टॉस इथे जिंकतोय वाघिलीवाडा संघाला. दोन्ही संघाला चांगल्या केल्यासाठी शुभेच्छा. वळूया आपण मैदानाकडे जिथे प्रयत्न केला जातोय. पहिल्यांदा सूर्यकांत याच्याकडून
निश्चित मोहसंघ आपण म्हटला तर प्रकाश भोई सारखा आक्रमक खेळाडू, किरण सारखे खेळाडू असतील, संघाचे नेतृत्व करणारे विनोद पाडे सारखे खेळाडू असतील, मात्र अडचणी आपल्या समोर आल्यात जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा ठोकाव्या लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील, तरच कदाचित 61 धावांचा पल्ला आपल्याला पार करता येईल. हा चेंडू ऑफस्टिक वरून गेला. चेंडू पहा किती वेगवान गोलंदाजी आणि तेज गोलंदाजाचा तापा असलेला देवस संघ. पण आपण विनोद वाघमारे यांना नेहमीच पाहिला असेल, एक मास्टर माइंड संघनायक. डावपेच कसे आखायचे, समोरच्या संघावर 2 हात कसे करायचे, सामना आपल्या बाजूने कसा खेचायचा, यांचा संपूर्ण अभ्यास असलेले संघनायक मैदानावर. पहा खेळाडूंना मोटिवेट करताना अजूनही सामना आपल्या हातामध्ये, अजूनही सामना गेलेला नाही, तो प्रवास करताना 2 संघ आमने सामने. 12 चेंडूचा खेळ येथे समाप्त झालाय. 12 चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहणार होती 11 चेंडू आणि धावांचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि 61 धावांचा पल्ला फलंदाजी करणारा संघ येथे पार करेल का, तर गोलंदाजी करणारा देवस संघ त्यांना पराभूत करेल का. तर 3 षटकामध्ये काय वाढून ठेवलंय याचं धावतं वर्णन ऐकतील दीपक पाटील पळसपे यांच्याकडे. धन्यवाद सागर. तर 61 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी मोहोळ संघाला 11 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे अद्याप 50 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. पहिलं षटक अतिशय सुरेख फेकलं होतं मयूरनं, फक्त 4 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर सागर चौकार त्या ठिकाणी अडवला असता तर ते सुद्धा कमी धावांचं षटक पाहायला मिळालं असतं. तरीही कमी धावांचं षटक आहे, 7 धावा फक्त आल्या. त्यामुळे पहिल्या 2 षटकांमध्ये 2 दिग्गज फलंदाज असताना आणि पॉवर प्लेची षटकं असताना अशा वेळी फलंदाजांना बांधून ठेवलंय ते देवत संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करायला हवं. पुन्हा एकदा मयूर येत आहे 3रं षटक घेऊन. सुरेख चेंडू, पहिली सफलता, त्रिफळाचीत होतोय. फलंदाज क्रमांक पहिला बाद यावेळी. नाव ज्यांनी वेगळ्या क्षितिजावर नेऊन ठेवलंय असा खेळाडू आहे. त्यामुळे एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळी मैदानामध्ये शिरकाव करतोय. सर्वांच्या नजरा असणार आहेत, मोहोळ संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा असणार आहेत प्रकाशवर. कारण प्रकाश कशा प्रकारे खेळ करतोय आणि प्रकाशने जर या मैदानावर चांगला खेळ केला तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करता येणार आहे मोहोळ संघाला. परंतु प्रकाशचं या खेळपट्टीवर टिकणं आता मात्र ही काळाची गरज आहे. तब्बल 50 धावा अद्याप करायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत 17 चेंडू आणि गरज आहे ती 50 धावांची. 17 चेंडू 50 धावांची गरज आहे. नक्कीच प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके खेळावे लागणार आहे ते धावांचं अंतर कमी करायचं असेल तर. पुन्हा एकदा मयूर. यावेळेस मात्र हा चेंडू अतिशय वेग गोलंदाजाकडे आहे. नक्कीच आलेल्या पहिल्याच चेंडूवर वाडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये 1 धाव येते. एकेरी धावेच्या मदतीनं प्रकाशनं खातं खोललंय. 1 या धावेनं स्कोरबोर्ड हलतोय. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 61 धावांचा पाठलाग करतोय यावेळी मैदानामध्ये मोहोळ संघ. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय देवस संघ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सगळ्या बाजूमध्ये या ठिकाणी वरचढ दिसतोय देवस संघ. वाईटामधून विकेट मारा करतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. अतिशय वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटला लागण्याऐवजी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू संपतोय. मयूर वाघमारेचं कौतुक करायला हवं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा दिल्यानंतर दुसरं षटक आपल्या कोट्याचं पूर्ण करताना पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव दिली आहे. सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमा रेषेकडे आगेकूच करतोय. वाडिश लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला येऊन चेंडू उचलणार. तोपर्यंत फलंदाजांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या योगदानानंतर धावफलक वाढताय. धावफलकावर धावा आपण पाहू शकाल 14 धावा. 14 धावा झाल्यात. 61 धावा करायच्या. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. प्रकाश भोईर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करणार सूर्यकांत
याच्यावर सर्व धुरा या सामन्याचं चित्र या दोन्ही फलंदाजांवर अवलंबून असणार आहे. हे दोन खेळाडू जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर टिकले तर नक्कीच मोह संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतू शकतो. यावेळेस नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहतोय सूर्यकांतजी आढाव साहेब. तर उद्या या मैदानावर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या अंपायर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आवर्जून उपस्थित राहा गोट्याच्या अदा पाहायला. परंतु यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय, स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. आज चौकार, एक उपयुक्त चौकार यावेळी मोह संघासाठी. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर लागल्यात. 61 धावा करायच्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे मयूर वाघमारे या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय वेगवान. चेंडूला पूल करणं तेवढं सोपं नसणार आहे फलंदाजांसाठी, कारण चेंडूचा वेग पाहिला तर नक्कीच पूलचं टायमिंग करता येणं इतकं फलंदाजांकडे चपळता नव्हती या चेंडूवर. हा चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. या षटकामध्ये आल्यात एक चौकाराच्या मदतीनं 7 धावा. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर नक्कीच देवत संघाचे गोलंदाज मोह संघाच्या फलंदाजांवर हाबी ठरलेत. पहिल्या 3 षटकांच्या खेळानंतर 18 धावा धावफलकावर. डीजे दीपक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुपर 8 मध्ये आपण क्वालिफाय झालेले संघ, कारण पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला होता पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध आपण कामोटे संघाला पाहिलं होतं. दुसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला होता प्रवीण गरजचा कालोद्रे संघ आणि दुसरा संघ होता उस्मान पटेलचा तळोजे संघ. काल 2 संघ ते क्वालिफाय झाले होते. काल 2 संघ आपण पाहिले असेल. एक संघ होता भातान संघ आणि त्यानंतर आपण दुसरा 2 संघ इथे पाहिले होते धाकटाखाना आणि भातान. हे तिसऱ्या रात्रीमध्ये 2 संघ क्वालिफाय झालेत आणि आज मात्र 4थी रात्र. आज सुद्धा 2 संघ क्वालिफाय होतील. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. प्रेक्षकांना उद्या सुद्धा आम्ही आमंत्रण करतोय का जरूर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. शेवटची 2 षटकं असणार मोह संघासाठी. पहिलाच चेंडू 4थ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू परतवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र येणारे 11 चेंडू आणि गरज आहे 37 धावांची. 11 चेंडू 37 धावांची गरज आहे. धावफलकावर 24 धावा लागल्यात. 61 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्याच चेंडूवर यावेळी मात्र षटकार मारलाय. प्रकाश भोईरनं आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. गोलंदाज सागर पाटीलसाठी हे षटक सोपं नसणार आहे. स्टॉक ओव्हरची शेवटची 2 षटकं आपण पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडू मागे ही हाणामारी गरजेची आहे मोह संघाला आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जाईल गोलंदाजावर. त्यामुळे मी म्हटलं या दोन्ही गोलंदाजांसाठी येणाऱ्या हे षटकं टाकणं सोपं नसणार आहे. प्रकाश भोईर सारखा मोठा फलंदाज यावेळी मैदानामध्ये आहे. दुसरा चेंडू अतिशय सुरेख कमबॅक मी म्हणेन यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बुंद्यात टाकलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणाव्या गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या. त्या 26 धावा. येणारे 10 चेंडू आणि गरज आहे 35 धावांची. 10 चेंडू 35 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर पाहिलं तर तब्बल 25 धावा जास्त करायच्या चेंडूपेक्षा. त्यामुळे नक्कीच या 25 धावांचं अंतर कमी करायचं असेल तर 4 षटकार येणं मोह संघासाठी गरजेचं असणार आहे. या 10 चेंडूंमध्ये 4 षटकार हवे आहेत. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर येऊन या ठिकाणी प्रयत्न केला होता प्रकाशचा, परंतु पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. चेंडू सरळ निर्धाव जातोय. अंतर वाढत चाललंय. येणारे 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. यावेळी सागर पाटील गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक.
यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू पॉइंट रिजन मध्ये येतोय. मोठा आद्रा, मोठा मासा गळाला. प्रकाश भोईर यावेळी मोहो संघाचा दिग्गज फलंदाज मैदान सोडतोय. Production. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे. जर शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला कमी धावा करायच्या असतील तर या 2 चेंडूंमध्ये नक्कीच 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे ते मोहो संघासाठी. प्रकाश भोईर परतलाय. नक्कीच प्रतिकार जरूर केला होता, परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये येणाऱ्या कमी धावा हे पराभवाचं कारण असू शकतं का मोहो संघाचं? येणारा काळ ठरवणार आहे. परंतु यावेळी मैदानामध्ये 35 धावा करायच्या आहेत 61 धावांचा पाठलाग करताना. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते देवत संघाच्या सर्व गोलंदाजांकडून. यावेळेस हा चेंडू आपटला होता. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू भिरकावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेगचा क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी झेल सोडला आणि 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच या ठिकाणी झेल टिपला असता तर अजून दयनीय अवस्था. परंतु या चेंडूवर किती धावा येणार? नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धावची शक्यता जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षकानं कोणताही प्रयत्न केला नाहीये. तर क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे जवळजवळ हा सामना आपण खिशात घातलाय. अशा वेळी ओव्हरथ्रोच्या रूपात धावा देणं त्याला योग्य वाटलं नाहीये. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 32 धावा तब्बल आता मात्र मोहो संघाला कराव्या लागणार. नक्कीच महाराष्ट्राचा अभिमान आहे, परंतु मराठी भाषेचा मला खूप अभिमान आहे. आज मराठी भाषा दिन आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना, सर्व मान्यवरांना, आयोजकांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय. ज्या ठिकाणी आपण आजच्या रात्रीची दुसरी लढत जवळजवळ 10 वाजलेत. काल इतक्याला 4थी लढत सुरू झाली होती. तर आज खूप उशीर झालाय कालच्या रात्रीच्या तुलनेमध्ये. या ठिकाणी शेवटचं षटक प्रभाकर पाटीलचं. या षटकामध्ये 32 धावा ठोकायच्या आहेत मोहो संघाला जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे उमेश पाटीलला, काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. यावेळी फलंदाज सूर्यकांत या फलंदाजाला 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. यावेळेस पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे जातोय, त्यामुळे नक्कीच चिंता करण्याचं काम नाहीये. फक्त एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकेरी धाव येते. सिंगल धावफलक पुढे सरकलाय. 30 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना प्रत्येक चेंडू मागे षटकार येणं गरजेचं आहे. आता मात्र मोहो संघाला 5 चेंडू आणि 31 धावा. गोलंदाज जो प्रभाकर पाटील देवत संघाचा हा शेवटचा गोलंदाज. यावेळेस राईट आर्मवर विकेट मारा करतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू जातो. 1 टप्पा 2 टप्पा पडल्यानंतर चौकारासाठी 4 धावा. चार चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. चौकाराच्या मदतीनं जरूर किती धावांना पराभव होणार एवढं बाकी आहे, कारण आता मात्र विजयाची आशा मात्र निवडली आहे. मोहो संघाचे पाठीराखे नक्कीच निराश झाले असतील. पंचांचा इशारा यावेळी मैदानामध्ये. खराब चेंडू या ठिकाणी पडलाय. स्वैर मारा
एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे प्रभाकरला. या चेंडू नंतर येणारे 4 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 26 धावांची. 4 चेंडू 26 धावांची गरज आहे मैदानामध्ये. देवस संघ हाबी ठरलाय, परंतु यावेळी मात्र चेंडू हुक केलाय, सरळ जातोय मिड विकेट रिजन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना सोपा झेल टिपलाय आणि मोहोळ संघाचा अजून एक फलंदाज यावेळी मैदानाबाहेर. नेहमीच गायला तुमची घाई नका लवकर थोडं बांधायला योग्य तशी नांदायला हो, योग्य तशी नांदायला हो, योग्य तशी नांदायला हो, योग्य तशी नांदायला. तर यावेळी अजून एक महत्वाचा फलंदाज 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मला आश्चर्य वाटतं, किरण यावेळी मैदानामध्ये जातोय. खरं पाहायला गेलं तर या मोहोळ संघाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं किरण असेल प्रकाश असेल या दोघांनी बदलवलं होतं. मोहोळ संघाचं नाव त्या किरणनं गाजवलं होतं, परंतु यावेळी मात्र मैदानामध्ये उशिरा जातोय. अजून एक चेल उडालाय हवेमध्ये आणि अजून एक फलंदाज यावेळी मैदानाबाहेर जाणार आहे. अजून प्रभाकर पाटीलला ही दुसरी सफलता मिळते. किरण एक मोठा खेळाडू यावेळी मैदानामध्ये आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पहिला चेंडू खेळत होता किरण आणि अशा वेळी गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. चांगला चेंडू, फसवा चेंडू मी म्हणेन, लाईक ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी देवस संघानं या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवलाय. मोहोळ सारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेमध्ये दूर फेकलाय आणि खऱ्या अर्थानं पहिली लढत दिमागदार आणि मोठ्या फरकानं जिंकून या स्पर्धेमध्ये आगाज या ठिकाणी स्पर्धेमध्ये चाहूल निर्माण केले आहे. मोहोळ संघाचं मी मनपूर्वक आभार मानेन की आपण या सरपंच चषक 2017 मध्ये आपण सामील झालात आणि आपला खेळ दाखवलात. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिनंदन करेन. देवस संघानं ही लढाई जिंकलाय. पहिला सामना या ठिकाणी मोठ्या फरकानं जिंकून या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा देवस संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. दिन हा महाराष्ट्र दिन हा, आला दिन हा महाराष्ट्र दिन हा, अस्मिता मराठी जाणा, अस्मिता मराठी जाणा, म्हणा 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 जय महाराष्ट्र म्हणा, चला जागो मराठी म्हणा जय. तर या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड केली जाते, ज्यानं या मैदानावर देवस संघाला विजयी करताना एक अष्टपैलू भूमिका निभावली, ज्यानं एक फलंदाजाला बाद केलं होतं आणि फलंदाजी करताना तब्बल 27 धावा ठोकल्या होत्या, तो मयूर वाघमारे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर नक्कीच सन्माननीय अतिथी एसके वंश प्रोप्रायटर सन्माननीय सागरजी गौड साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मयूर वाघमारे देवस संघाचा हा सामनावीर ठरलेला या खेळाडूचा आपण गौरव करायचा. सागरजी गौड साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांनी